कदाचित पनिशमेंट दिली जाणार. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, पंचांकडे गाड घेतोय नमित, लॉंग रनअप, स्ट्राईक रोटेट करतोय सागर. आणि पहिला चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित वेल्युशन झालं नव्हतं. चेंडू मात्र जागेवर राहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातो. एकदा वर्जित करण्याची संधी प्राप्त होते सागर याला. सागर आपलं वैयक्तिक खातं खोलतो. संघाचा श्रीगणेश होते. धावसंख्या होती ती बिनबाद 1. आणि निश्चितच मित्रो, जे आपण स्पर्धा पाहतो या स्पर्धेमध्ये कुठंतरी थोडासा उशीर झालेला आहे तो अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. आणि त्या अनुषंगाने स्पर्धेच्या नियमानुसार, संघटनेच्या नियमानुसार अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला 2 धावांची पॅनल्टी, 2 धावांची पॅनल्टी लागते. पुन्हा एकदा नमित या ठिकाणी मात्र थोडासा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटक प्रगती पथावर आहे. सागर आणि महेशची सलामी जोडी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. पुन्हा एकदा नमित, लॉंग रनअप, पंचांकडे गाड घेतो. राटा मूर्त मारा, स्ट्राईक रोटेट करतोय महेश. पुन्हा एकदा सुंदर पेक, अतिशय अप्रतिम चेंडू. निश्चित चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. पिंजवर पूल काढण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. फलंदाज थोडासा जागेवर मारण्याचा प्रयत्न होता, सफल झाला नव्हता. आणि कदाचित या अनुषंगाने चेंडूने बॅट फळीमध्ये संपर्क झाले नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती फक्त आणि फक्त सध्या 1 आहे. आता मात्र फलंदाज निश्चित थोडासा सफल झाला होता. चेंडूला हुक काढण्याचा प्रयत्न, अतिशय उत्तम चेंडूची फेक, बीट करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि खरोखरच नमित संघटकांनी जो विश्वास टाकलेला पहिल्या षटकात आपण विचार केला, पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचा खेळ आपण पहिल्या षटकामध्ये पाहतो. या ठिकाणी मात्र अतिशय अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी नमितद्वारा परिपूर्ण जखडून ठेवलेली, कुठले फटके मारण्याची मुभा या ठिकाणी प्राप्त होत नाहीये ती फलंदाजांना. पुन्हा एकदा नमित पंचांकडे गाड घेतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो. आघाडीचा फलंदाज महेश. पुन्हा एकदा फलंदाज निश्चित सफल झाला होता. अतिशय उत्तम फेक, चेंडूची फेक आपण पाहिली होती. पंचा लेग बाईचा इशारा करता. निश्चित पहिल्या षटकाचा विचार केला तर परिपूर्ण बॅकफुटवर आहे अष्टविनायक ठाकूरपाडा. उत्तम सुरुवात आहे ती. चिरोबा कोण या संघाची? परेश तिच्या नेतृत्वाखाली या संघ तालुका क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करतोय. नमित अतिशय उत्तम गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहिलो. पहिल्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. अतिशय उत्तम गोलंदाजी परेशद्वारा. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती सागर याला. सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडूची फेक, परिपूर्ण बीट होते फलंदाज. थोडासा ब्लाइंड स्विंग, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. 2 धावांची पॅनल्टी आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खराब सुरुवात, निगडीत सुरुवात अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं पहिल्या षटकाचा जो खेळ झाला त्यामध्ये खरोखर थोडीशी निराशजनक कामगिरी आपण दोन्ही फलंदाजांकडे पाहिली. महेश आणि सागर अतिशय उत्तम गोलंदाजी पाहिली होती ती नमित याची. फक्त आणि फक्त 2 धावा अर्जित झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या संघाच्या वतीने दुसऱ्या षटकात आलतोय गोलंदाज राज बावल्या. आणि निश्चितच संघटकाचा जेव्हा ओपिनियन घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं आमच्याकडे एक उत्तम गोलंदाज राज बावल्या, तालुका क्रिकेटमधला उत्तम गोलंदाज आहे, फोकसमॅन आहे राज. पंचांकडे गाड घेतोय. लेफ्ट टर्नवरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती महेश याला.
शेळू माता वड. स्लोवन लो फुटा चेंडू चेंडूला भिरकावून दिला जात आहे. अतिशय दमदार फटका आपण पाहतोय. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय. टावरिंग षटकार. अतिशय खराब चेंडू. उत्तम प्रहार आपण पाहिला होता. चेंडूला सुंदरसं फोर्स केलं होतं. चेंडू मिडविकेट रिजन सीमाच्या बाहेर जाणार एक दणदणीत षटकार महेश याच्या बॅटमधून आपण पाहतोय. अतिशय खराब चेंडू होता. उत्तम समाचार घेतला होता महेश याने. आता मला सांगायचं धावसंख्या झपाट्याने पुढे सरते. धावसंख्या होते ती बिनबाद 8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे आणि राजाच्या पहिल्याच चेंडूवर अतिशय घणाघाती प्रहार झाला होता. सुंदर फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका आपण पाहिला होता महेश याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचाकडे गाड घेतोय. लेफ्ट टर्नवरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय महेश. चेंडूला शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न. क्रॉस द लाईन खेळून काढला चेंडू. मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होता. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण मात्र निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो थोडंसं मिसस्टँडिंग झालं होतं दोन फलंदाजामधून. कॉलिंग झालं नव्हतं. एक सोडा संधी होती ती धावचीत बाद करण्याची. मात्र निश्चित चेंडू गॅदर करता आणि कलेक्ट करता आणि तो एस टी रक्षकाला आणि कुठेतरी एखाद्या फलंदाजाला जीवदान मिळतंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र 2 धावा अर्जित होतात. या 2 धावांनी सांगायची धावसंख्या होती ती 10. आता मात्र दुहेरी अंकीमध्ये प्रवेश होता अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं. पुन्हा एकदा राज. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट मिड विकेटला येतो. 1 धाव अर्जित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. नकार दिला जातोय. फक्त 1 धाव. धावसंख्यावरती 11. तालुका क्रिकेटचा मित्र आपण विचार केला अतिशय उत्तम कामगिरी अष्टविनायक ठाकूरपाडा नेहमीच तालुका क्रिकेटमध्ये करत असतोय आणि या संघाला ऑल द बेस्ट केलं जात आहे. 40+ संघाचे नामांकित खेळू कबीरजी ठाकरे असतील, गणेश असतील, पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू शॉर्ट मिड विकेटला येतो. 1 धाव अर्जित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एकेरी धाव या ठिकाणी प्राप्त होते. धावसंख्या होते 12. अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ हा जो संघ आहे तो संघ या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतोय. तसेच आपल्या रेग्युलर ग्रामीणचा जो संघ आहे त्या संघाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. त्यामध्ये आमचे कबीर ठाकरे असतील, दत्ताजी तरे असतील. सुरेख फेक. अतिशय अप्रतिम चेंडू. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान चेंडू. त्रिफळाचित फलंदाज बाद होतोय महेश याला आता मात्र मैदान सोडावं लागलं. अतिशय उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली होती. बीट झाला होता फलंदाज. एसट्याना भेटतोय चेंडू. महेश याला मैदान सोडावं लागतं. पहिला फलंदाज बाद होतोय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा महेश. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. गुड बॉय केवनी दिवे विपक्ष शेळू मातावल. पुढील सामना या अनुषंगाने दोन्ही संघाचे संगणक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. निलेश नेक्स्ट फलंदाज निलेश येतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केला जाता. चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रवास करतोय. शत्रक्षण चेंडूचा पाठलाग करतोय. मात्र चेंडू कुठेतरी शत्रक्षणाला बीट करतो आणि सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. उड उड र पाखरा जा कारल्याचे डोंगरा. निरोप सांग आईला मी येईन तुझे भेटीला न चैता पाखाचे गो महिना. औरा निरोप सांग आईला मी येईन तुझे भेटीला न चैता पाखाचे गो महिन्याला. अतिशय उत्कृष्ट फटका मित्र आपण पाहिला. थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. जागून चेंडूला सुंदरसा स्क्वेअर केलं होतं. चेंडू पॉईंट रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. प्रवास केला होता चेंडूनी चौकारासाठी. या चौकाने सांगा धावसंख्या वाढते ती 16.
पहिल्या षटकाचा मित्र आपण विचार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. चिरोबा कोण पंचांना विनंती शाला आपण प्रत्येक वेळी थोडंसं वॉर्न करायचं आहे दोन्ही संघांना. धावसंख्या होते ती 16. पहिल्या षटकात आपण विचार केला अतिशय उत्तम गोलंदाजी नमित याची पाहिली होती. फक्त आणि फक्त 2 धावा अर्जित झाले होते. मात्र दुसऱ्या षटकाला जेव्हा प्रारंभ झाला होता तेव्हा थोडीशी धावांची लयलूट झाली होती. चौकारणी षटकांची 12 धावा अर्जित झाल्या होत्या. आता मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरं षटकात आलतोय. चिरोबा कोण या संघाच्या वतीनं गोलंदाज परेश. संघ नाही काय परेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती निलेश याला सागर याला सोसवारी सागर स्ट्राईक रोटेट करतोय. सायबान फकीर यांनी ऑल द बेस्ट सांगितलेले विशेष करून परेश याला. वेलकम आदरणीय गोरखनाथ जोशी या मान्यवरांचं शुभागमन होत आहे. चेंडूला हलक्यातपणे फक्त थोडंसं टॅप केलं गेलं होतं. चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी ठरू शकतोय. मात्र रनिंग बिटवी सुंदर आहे आणि सहजगत्या 2 धावा अर्जित केल्या जातात. या 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 18. संघाची धावसंख्या होते ती 1/18. पुन्हा एकदा परेश थोडंसं ऑन द ऑफ चेंडूला खेळून काढतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला येतो. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. मित्र एकेरी दुहेरी धाव जी असते ती क्रिकेटची लाईफ लाईन असते. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफ लाईन आपण लोकल पाहतोय बेस्ट बस पाहतोय त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफ लाईन एकेरी दुहेरी धाव. सहजगत्या 2 धावाची 2 धावांनी संघात धावसंख्या 20. धावसंख्या 20 आहे. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि संघाची धावसंख्या ती 20. पुन्हा एकदा परेश राईटा मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय सागर. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिलं होतं थोडंसं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडूचा बेट केलं होतं चेंडूचं. मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झालं नव्हतं. फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जातं. चेंडूला स्पंज केलं असतं तर कदाचित चेंडू कव्हर किंवा पॉईंट सीमर्शीकडं मारता आला असता. व्यवस्थित ट्युशन झालं नव्हतं. फक्त 1 धाव. धावसंख्येवरती 21. सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू. हलकासा अपील पंच संमत नाही आहे. पडल्यानंतर मात्र थोडासा चेंडू बाउन्स झाला होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता फलंदाजाचा पण बीट झाला होता. चेंज ऑफ द पेस अशा चेंडूची फेक झाली होती. परिवर्तन होतं चेंडूमध्ये आणि चकित झालं होतं फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या अस्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. चेंडूला सुंदर असा स्क्वेअर केला मात्र प्लेसमेंट ठीक नाही. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण. लँडिंग झालेला चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय आणि दुसरा फलंदाज निलेश बाद होतोय. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली, उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. बाद झालेला फलंदाज आपण निलेशाला पाहिलं. निलेश बाद झाल्यानंतर नेक्स्ट फलंदाज रोशन येतोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करण्याच्या नादामध्ये निलेश बाद झाला होता. चेंडूला स्पंज निश्चित केलं होतं. प्लेसमेंट ठीक नव्हती. उत्तम क्षेत्ररक्षण पाहिलं होतं आपण. निलेशाची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आली होती. वेलकम प्रमोदजी पाटील या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलंय. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक खाली बघूया मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतो या ठिकाणी. कॅच विन द मॅच.
घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. याच दरम्यान एक 2 धावा बाजीत करण्याची संधी प्राप्त होते, ती फलंदाजाला. आणि या 2 धावेने रोशन आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. सोसवारी सागर 2 धावा अर्जित करतोय आणि या 2 धाव्याने अष्टविनायक ठाकूरपडा संघाची धावसंख्या होते ती 23. विशाल नाईक तसेच विनोद नाईक यांनी सागर ठाकरे यासाठी ऑल दी बेस्ट सांगितलेले आहे. तसेच या आयोजनाला नियोजनाला आणि त्यांच्या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट आले. धन्यवाद विशाल आणि विनोद. कारिवलीहून या स्पर्धेला खास करून विशेष करून सागरसाठी त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट आलेले. धन्यवाद. 3 षटकांच्या अंती 2 बाद 23 23 रन लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अंतिम षटक प्रगती पथावर शेवटचं अखेरचं निर्माणीचं डावाचं पारीचं इनिंगचं स्लॉग ऊर्जाला आपण म्हणतो हाणामारीचं षटक आहे. धाव फलकावर धाव्या ते फक्त आणि फक्त 23 आहेत. आता मात्र सामन्यामध्ये चॅलेंजर स्कोर द्यायचा असेल तर अंतिम षटकामध्ये हाणामारीचा खेळ करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गोलंदाज सज्ज होतोय आलोक मुकादम. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जाता. चेंडू वाडीशी लॉंग मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. 1-2 धावा निश्चित या ठिकाणी अर्जित केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन पाहतोय. सुरेख समन्वय तालमेल सुरताल 2 फलंदामधून 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 25. 2 बाद 25. शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा आलोक. या ठिकाणी मात्र थोडासा स्टँडिंग स्ट्रोक आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लागला चेंडू येतोय. निश्चितच चेंडू थोडासा लँडिंग झाला होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. चेंडू आउटफील्डमध्ये पडतोय आणि मात्र फेक थोडीशी रॉंग एंड झाली होती. आणि ज्या ठिकाणी 1 धावा त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केले जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 27 27. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झाले आमचे परम मित्र तालुक्याकडचा एक बुलंद आवाज गुड बॉय केवणी दिवे विपक्ष शिणू मातावल. पुढील सामना या अनुषंगाने दोन्ही संघाचे संगणक या सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. गव्हांतर धाव 1 धावेचा निर्वाळ होतो. धावसंख्या वाढते ती 28. 2 बाद 28. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा बेरकावून दिला जातो. अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहिलात. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जातोय. टावरिंग षटकार. अतिशय प्रेक्षणीय फटका आपण पाहिला. सुंदरसा चेंडूला बेरकावून दिलं, तो स्क्वेअर केलं होतं, चेंडूला फ्लिक केलं होतं चेंडूला. मात्र या 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होती ती 34. पुन्हा एकदा आलोक पंचांकडे गाडी घेतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय रोशन. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न बरेचशे झालं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. अति उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली होती. एक बॉडी लँग्वेजला परखून टाकले चेंडूची फेक आपण पाहिलीत. फलंदाज थोडासा शफल झाला होता आणि याच अनुषंगाने चेंडूची फेक झाली होती आलोक द्वारा. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 34. अंतिम षटक प्रगती पथावर आहे. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू मिडवून लॉंगॉनला येतो. 1 धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी ठरू शकतोय. बघूया एक्झॅक्ट काय घडलं त्या ठिकाणी. मला वाटतं आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. 2 धावा. या 2 धावांनी संख्या धावसंख्या होती ती 36. 36. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अंतिम षटक प्रगती पथावर आहे. शेवटचं
षटक प्रगती पथावर आहे. शेळूमाता वळ आणि गुड बॉय केवणी दिवे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही संघांचं मी प्रथम अजोगांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय आणि दोन्ही संघाने का आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्लो अँड लो फुलटा चेंडू चेंडूला बिरकावून दिलाय. चेंडू मिडविक मध्ये ट्रॅव्हल होतं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं. तिसरे धावेसाठी प्रयत्न आहे बघूया. मात्र तिसरी धाव घेताना फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रोशन याची केली मात्र संपुष्टात येते. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावांनी संख्या धावसंख्या होती ती 38 अर्थात 38. मात्र 2 धावांची पॅनल्टी आहे ती अष्टविनायक ठाकूरपडा संघाला. एकंदरीत अष्टविनायक ठाकूरपडा संघाच्या धावफलकार धावा आता राहतील त्या 36 आणि 37 धावांचं एक लक्ष असेल ते चिरोबा कोण या संघासाठी. टार्गेट 37 रन. दोन्ही संघाचे संगणक थोडंसं आपण प्लीज चिरोबा कोण या ठाकूरपडा संघाचा संगणक थोडंसं प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. ओके ओके धन्यवाद किरण. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे क्रिकेटच्या बिग इव्हेंटमध्ये मनापासून स्वागत. मित्रो आपण पाहताय काल्हेर युवा प्रतिष्ठान आयोजित सन्माननीय जयवंत पाटील चषक 2018 क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटची पंढरी. पुढील सामना आणि मित्र या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन झालेले आहे. अजगांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान आपण करतोय. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं त्या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना आम्हाला अर्पित केलेलं आहे असं एक दानशूर व्यक्तिमत्व व्यासपीठ मंचावर आदरणीय प्रतापजी पाटील साहेब. मी आशिष उमराटकर यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी गौरव करायचा, सन्मान करायचा आहे. प्रतापजी पाटील साहेब यांच्याकडनं एक सोडा संधी आहे प्रत्येक संघाला. प्रत्येक दिवसामध्ये त्यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि क्षेत्ररक्षक असं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेले आहे. प्रताप पाटील साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान केला जातो आयोजकांच्या वतीनं. धन्यवाद. दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये द्यायचं आहे आणि सन्मान श्री प्रतापजी पाटील आणि गोरखजी जोशी या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण नाणेफेकसाठी द्यायचं. गुड बॉय केवनी दिवे संघाचा संगणक आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शिलूमाता वल संघाचे संगणक महेश आपलं हार्दिक स्वागत आहे. खेळाडूंना एक विनंती असेल या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि त्या अनुषंगानं जे आमचे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, सामना चालू असताना आपण प्लीज थोडंसं मैदानाच्या बाहेरून यायचं आहे प्लीज. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्र आपण कुठेही जाऊ ना. यानंतर एक अजून एक बिग मॅच आपण पाहतोय. 2 संघामधून तालुका क्रिकेटमध्ये नामांकित संघ लढवया संघ आहेत दोन्ही. शेळूमाता वळ विपक्ष गुड बॉय केवणी दिवे आणि केवणी दिवेचे सुपुत्र प्रमोदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे परामित्र तालुक्यातील उत्तम आवाज आहे, उत्तम समालोचक आहेत, ते या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद मोहन भोईर. मी प्रमुख मान्यवरांना विनंती करणार आहे प्रताप पाटील साहेब आणि जोशी साहेब दोन्ही मान्यवर आहेत. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक त्यांचे शुभ हस्ते केली जाणार आहे. नाणेफेक झालेले आहे. मान्यवरांना विनंती करतोय
आपण सन्मानाने दोन्ही संघांना शीतपेय दिलं जात आहे, म्हणजे प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सन्मानाने पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर विराजमान आहे. आपलं खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. नाणेफेक जिंकलेली आहे ती गुडबाय केवणी दिवे संघाच्या संघनायकाने. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो, आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे शेलू माता वल या संघाला. आम्ही आपण सरळ घेऊन जातोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मोहन भोईर. धन्यवाद जवान. विजयाचं लक्ष 37 धावांचा पहिल्या षटकाला प्रारंभ आणि पहिला चेंडू सुंदर चेंडूला पूल केलं जातं. अतिशय खराब चेंडू, सुंदरसा फटका आपण पाहतोय. चेंडू फाईन लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतो षटकारासाठी आणि पहिल्या चेंडू थोडंसं अटॅक अग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. बेस्ट कॉम्प्लिमेंट्स कोण चिरोबा कोण या संघाला. धन्यवाद. ओके. अमोल गंभीरराव. बेस्ट कॉम्प्लिमेंट्स चिरोबा कोणी या संघाकडे विशेष करून अमोल गंभीरराव यांच्याकडनं हलती बेस्ट केलं जाईल चिरोबा कोणी या संघाला. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं घणागती असा प्रहार झाला होता. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू कुठंतरी दूर जाऊन पडतो षटकारासाठी आणि पहिल्या चेंडूवर थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट आपण पाहतोय. 6 धावा अर्जित होतात. संघाची धावसंख्या होती बिनबाद 6. विजयाचा लक्ष्य ते 37 धावांचं. पंचांचा निर्णय हा अखेरचा राहील. तिसऱ्या पंचांची उपलब्ध आपण पाहतोय. खास करून थ्रो गोलंदाज यांच्यावर कडी नजर ठेवण्यासाठी तिसऱ्या पंचांची उपलब्ध आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य पंच बाळा, त्यानंतर स्पेलिक पंच तानाजी पाटील आणि थर्ड पंच विक्रम नाईक. पहिल्या षटकाला प्रारंभ अष्टमी ठाकूरवाडी संघाच्या वतीनं पहिल्या षटकात कल्पेश हलक्यात बॅटे फक्त चेंडू थोडंसं पुश केलं होतं. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातो. एक धावा जिंकण्याची संधी. धावसंख्या वाढते ती 7. विजयाचं लक्ष 37 धावांचं आपण पाहतोय. एक मापक लक्ष आणि पहिल्या षटकारापासून थोडंसं अटॅक क्रिकेट पाहतोय. चांगली सुरुवात आहे, उत्तम सुरुवात आहे आणि जेव्हा नेहमी तुमची जेव्हा सुरुवात चांगली असते तेव्हा तुमचा शेवट याची चांगला गोड असतोय. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश पंचांकडे गाड घेतो. रॅटम राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची आता मात्र संधी असेल ती तालुका क्रिकेटमधला सर्वात फोकस क्रिकेटर प्रशांत. गेली 25 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपण बघ. आता मात्र सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नव्हता. थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू जागेवरून स्केप करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. या अनुषंगाने चेंडू निर्धाव जातो. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केला जाता. चेंडू लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय. चौकार. अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. अशी दर्याची दौलत चौकारनं सांगायची धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती 11. 11 रन लॉस ऑफ विकेट अँड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिलं षटक प्रगती पथावर कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद नाहीये. धावसंख्या ती बिनबाद 11. पुन्हा एकदा कल्पेश राईट आर्म राऊंडचा मारा करतोय.
चेंडूला रिव्हर्स स्लिप करण्याचा प्रयत्न आपण पाहिलात मात्र परिपूर्ण beat जेव्हा मी म्हणतो रिव्हर्सचा फटका जर तुम्हाला मारायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद तेच समीकरण आपण पाहिलं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता. चेंडू सरळ इष्टानं बेतो आणि आघाडीचा फलंदाज प्रशांत याला मात्र मैदान सोडावं लागतं. फलंदाज बाद होते प्रशांत. नेक्स्ट फलंदाज येतोय आलोक. पुन्हा एकदा कल्पेश या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडू मिडऑफला येतोय. फक्त एक धाव. धावसंख्या वाढते 12. आपण पाहिलं होतं प्रशांत कल्पेशाचा चेंडू सुंदर फेक होते. अतिशय प्रतिम चेंडू होता. तिसरं पदे फक्त चेंडू फक्त डिफेन्सिव्ह ढकलून दिलं होतं. चेंडू मिडऑफला येतोय. एक धाव अर्जित करतोय आलोक. आलोक आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या मात्र एक धावने पुढे सकते. धावसंख्या होते ती 12. निश्चितच पहिल्या षटकात आपण विचार केला तर चांगली सुरुवात आहे. उत्तम सुरुवात आहे. विजयाचं जे लक्ष आहे फक्त आणि फक्त 37 धावांचं 1-12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय महेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती आलोक याला. आदरणीय प्रकाश देऊ पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये याचं प्लीज. प्रकाशजी पाटील आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्येच या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. कल्याण युवा प्रतिष्ठान आयोजित सन्माननीय जेवणजी पाटील साहेब चषक 2018 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत असेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आगास होतोय. राईट हँडवरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो आलोक. अतिशय सुंदर फेक स्लो अँड लो फुलटा चेंडू निश्चित होता. लॉलीपॉप चेंडू फलंदाजसाठी होता मात्र फायदा झाला नव्हता किंवा त्या चेंडूचा एकंदरीत फायदा करता आला नव्हता तो आलोक याला. मात्र एक धाव निश्चित अर्जित केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता मात्र येते रवी याला. धावसंख्या वाढते 13. चेंज ऑफ द पेस निश्चित होतं. परिवर्तन होतं. गती कमी होती मात्र चेंडू थोडासा दिशेने आपण पाहतो. स्वेर मारा पाहतो. चेंडू ऑफस्टॉमच्या बाहेरचा. पंच वाईटची खून करतात. या स्पर्धेचे मुख्य पंच तानाजी पाटील यांच्याकडे चेंडू करार वाईट करार केला जातो. एक धावेचा निर्वाळ होतो. धावसंख्या वाढते 14. विजयाचं मापक लक्ष 37 धावांचं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आता मात्र पुन्हा एकदा थोडीशी कुठेतरी गोलंदाजी लय बिघडते. स्वेर मारा होतोय. पहिला चेंडू आपण ऑफस्टॉमच्या बाहेरचा पाहिला. दुसरा चेंडू आपण लेग स्टंपच्या बाहेरचा पाहिला. पंच वाईटची खून करतात. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 15. आणि मित्रो ज्या अवांतर धावा असतात 200 रुपयांच्या धावा जातात त्या कुठेतरी संघाला पराभवाच्या काहीच नेणारे असतात. स्वेर मारा वेलकम. सुंदर फेक. अतिशय अप्रतिम चेंडू. थोडासा डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. सरळ चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉल झाला होता आणि चेंडू एसटी रक्षक गॅदर करतोय. कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. आणि ह्याचा दरम्यान शुभ आगमन होतंय कल्लेरगावचे सुपुत्र आणि माजी सरपंच ग्रामपंचायत कल्लेर आदरणीय मंगेश माळी साहेब यांचं. वेलकम. बंदरामध्ये कल्लेर संघाचे नामांकित खेळाडू आहेत. हलकासा अपील पंच संमत आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. स्लो अँड लो फुलटा चेंडू निश्चित होता मात्र चेंडू
आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाही, चेंडू पायावर आदळतोय. लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला, पंचांना कुठल्याही प्रकारची कठीणाई होत नाहीये. प्लम केलं जातं त्या फलंदाजाला. दुसरा फलंदाज बाद होतोय चिरोबा कोण या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे ती 15. नेक्स्ट फलंदाज स्वीकार येतोय. स्पर्धेचा मित्र आजचा दुसरा दिवस. मात्र कालच्या स्पर्धेचा विचार केला तर खरोखर एक दादागिरी होती ती बंदऱ्यामध्ये कल्लेरा संघाची. बलाढ्य संघाला पराभूत करून बंदऱ्यामध्ये कल्लेरा संघ कालच्या स्पर्धेत अव्वल दर्जाचा संघ राहिला होता. स्वीकार येतोय. या ठिकाणी मात्र थोडंसं क्रॉस द लाईन चेंडूला घेऊन काढून चेंडू मिड विकेटला येतोय. फक्त एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं मिसफील्ड केलं जातं चेंडूला. दक्ष होते दोन्ही फलंदाज आणि ज्या क्षणी चेंडूला थोडंसं मिसफील्ड केलं जातं त्या ठिकाणी 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या अजून वाढते 17. विजयाचं एक मापक लक्ष आपण पाहतोय 37 धावांचं. महेश अतिशय सुरेख पॅक, अतिशय सुरेख पॅक. निश्चितच फलंदाजाला मैदान सोडावं लागेल पंचांकडनं. पुन्हा एकदा लेग बिफोर. बाद झालेला फलंदाज स्वीकारायला आपण पाहिलं. नेक्स्ट फलंदाज विराज येतोय. विराज आणि आलोक दोन्ही बंधू आहेत आणि मित्र खरोखरच एक वैशिष्ट्य आहे त्यांचा वडील हाही तालुका क्रिकेटमध्ये एक नामांकित खेळाडू दीपक मुकादम. दीपक मुकादम यांचे दोन्ही सुपुत्र आहेत विराज आणि आलोक. कित्येक स्पर्धामध्ये जेवण आपण पाहतोय बाप एखाद्या सिनियर संघामध्ये एक चांगलं नेतृत्व करतो. या ठिकाणी मात्र थोडंसं चेंडूवर प्लिक केलं जातं. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एक धाव. धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 18. चला प्लीज वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि आज निश्चितच एक सामना जास्त असणार आहे. आणखी आजच्या सामन्यातनं जो संघ विजेता होईल तो संघ मला वाटतं 2-2 हात करील बंदऱ्यामध्ये कल्लेर या संघाची. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती फक्त आणि फक्त 18. प्रति षटकाचा विचार केला 9 धावांची सरासरी अजूनही विजयासाठी. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. एकंदरीत आपण या स्पर्धेवर नजर टाकली तर दोन्ही संघामधून एक जशास तसं उत्तर दिलं जातं. नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. मधुकर ठाकरे अष्टविनायक ठाकूरवाडा या संघाचे माजी संघनायक आहेत. मधुकर ठाकरे असतील, आमच्या अशोक दादा असतील, विश्वनाथ असतील, कबीर ठाकरे असतील, दत्ता तरे असतील, गणेश ठाकरे असतील, या सर्वांच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्यामध्ये विष्णू ठाकरे असतील.
पुन्हा एकदा गोलंदाज वंच्या मार्गावर बोळीहर पंचाकडे गाठ घेतो. राईट अमोरचा मारा करतो. स्ट्राईक रोडकडे संधी आहे ती. डावखुरा फलंदाज विराज. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न निश्चितच टॉपॅच. चेंडू मात्र कुठेतरी रस्त्यांच्या मागे गॅदर केला जातोय. आघाडीचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विराज याला मैदान सोडावं लागतं. मित्रो या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य पाहतोय. प्रत्येक दिवसामध्ये आपण एक बक्षीस देतो. बेस्ट बॅट्समॅन ऑफ डे. प्रत्येक दिवसातील उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय बारकुबाई यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ देवेन यशवंत पाटील यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजाला एक उत्कृष्ट ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर बेस्ट ऑफ डे प्रत्येक दिवसातील उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय लताबाई प्रताप पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रताप विश्वनाथ पाटील यांच्याकडनं एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रत्येक दिवसातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डे ऑफ फिल्डर प्रत्येक दिवसातील उत्कृष्ट फलंदाज श्री दीपक रामचंद्र पाटील समाजसेवक काल्हेर यांच्याकडनं प्रत्येक दिवसातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. धन्यवाद. नमित या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा प्लिक केला जातो. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. फक्त एक धाव. धावसंख्या वाढते 19. विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. मला वाटतं 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र धावा किती झाल्या आहे फार महत्त्वाचं नाही. धावा किती हव्यात हे दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं झाले. 10 चेंडू आणि 18 धावा. सामन्यामध्ये आता मात्र रंगत आणि चुरस आपण पाहतोय. 10 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 18 धावांची गरज. चेंडूला सुंदरसा स्पंज केला जात आहे. चेंडू 1 बॉन्स बघूया. पहिल्या टप्प्यावर सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय खराब चेंडू. उत्तम फटका आपण पाहिलात. धावसंख्या कसं वाटतं. एक जबरदस्त कमेंट्स आहे करतोय आणि टायमिंग अतिशय उत्तम आहे डिझेमॅनचं. अप्पू डीजीचे प्रोप्रायटर अभय या ठिकाणी मात्र चेंडूला फक्त थोडासा प्लेसमेंट आपण पाहतोय. चेंडू पॉईंट रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. अतिशय उत्कृष्ट फटका होता. अलोक याचा फक्त एक धाव. धावसंख्या वाढते ती 24. सन्माननीय चेवनजी पाटील साहेब यांच्या नावाने या स्पर्धेचं मित्र आपण आयोजन पाहतोय. बांधकाम समिती विद्यमान सदस्य आहेत. जिल्हा परिषद सदस्य तसेच बांधकाम समितीचे सदस्य. या ठिकाणी स्लो वन लो फुटा चेंडू. चेंडूला बेरकावून दिले. चेंडू प्लेसमेंट तिकडे. चेंडू वाढीश लॉंगॉनला जातोय. फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागतं. झेलबाद होतोय फलंदाज नमित. राज येतोय. राज बाहुल्या एक फोकस मॅन आहे. तालुका क्रिकेटमध्ये अतिशय नाव लौकिक आहे असा खेळाडू राज येतोय. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. हलक्यात फक्त चेंडू थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू शॉर्ट कव्हरला येतो. एक धावाची दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एक धाव. आता मात्र 3 षटकांच्या अंती धावसंख्या होते ती 25. आता मात्र जे समीकरण आहे ते 12 धावांचं आहे. सामन्यामध्ये आता रंगत चुरास पारीपुढे कमबॅक होतो. अष्टमिनिक ठाकूरपडा संघ. तालुका क्रिकेटमध्ये सर्वात उत्कृष्ट समालोचक
ज्यांची पॉवरफुल अशी कॉमेंट्री असते ते आमचे परममित्र सुनील पवार हे अष्टविनायक ठाकूर संघाला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद सुनील पवार. बंदऱ्यामध्ये कल्लेर या संघातील सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आहे आणि माजी सरपंच आणि कलेरगावचे सुपुत्र आहेत मंगेश माळीसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक दिवशी त्यांची हजेरी फार महत्त्वाची आहे. प्रत्येक दिवसामध्ये एक आवर्जून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. सामना मात्र आता दोन्ही स्थितीमध्ये आपण पाहतोय जशास तसं उत्तर दिलं जातं. कमी धावांचं लक्ष निश्चित होतं मात्र अतिशय जबरदस्त हसन आपण पाहतोय. कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकी टक्कर असं वाटलं होतं कुठंतरी सहज विजय संपादित होत होतं काय मात्र अतिशय अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी पाहिली होती आपण अष्टविनायक ठाकूर संघाच्या गोलंदाजाकडनं आणि हेच कारण होतं की हा सामना अंतिम षटकामध्ये येतोय. आता मात्र निश्चित थोडंसं पाडं जड आहे त्या अष्टविनायक ठाकूर या संघाचं. मात्र एक ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय आलोक मात्र मैदानामध्ये. चिरोबा कोण या संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे. मी म्हणेन जेवण पहिला आणि दुसरा चेंडू या स्पर्धेचा निर्णायक असेल. चेंडूला शॉर्ट ऑन पूल केले, चेंडू मिड विकेटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडूला मात्र कव्हर केलं जातं. निश्चितच थोडंसं खराब क्षेत्र निश्चित झालं होतं. एक सोडतो दुसरं पकडतोय असं समीकरण आपण पाहतोय. 2 धावा अर्जित. आता विजयाचं लक्ष 5 चेंडू आणि 10 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचं कॅल्क्युलेशन आहे, समीकरण आहे. थोडासा आकोटप्प्याचा चेंडू होता. फलंदाज थोडासा शपाल झाला, चेंडूला थोडंसं पूल केलं होता. चेंडू मिड रिझनमध्ये ट्रॅव्हल निश्चित झाला होता. धावसंख्या वाढते. आता विजयाचं लक्ष ते 10 धावांचं आणि 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंज ऑफ द पेस, थोडंसं परिवर्तन आपण पाहतोय. चेंडूमध्ये गती निश्चित कमी केली होती. आता मात्र फक्त आणि फक्त 1 धाव. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 9 धावांची गरज आहे. आजच्या सत्रातील पहिला सामना निश्चितच प्रेक्षकांचं मनोरंजन आपण या सामन्यात न पाहतो. अतिशय चुरशीचा सामना, चांगली लढत, अति तटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचे फेक बाकी. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ संघर्ष करताना आपण पाहतोय. धाव घेण्यासाठी धाव रोखण्यासाठी दोन्ही संघामधून एक संघर्ष पाहतोय. निलेश टुराज या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं फोर्स केलं होता. डाऊन द ग्राउंडचा फटका आपण निश्चित पाहतोय. चेंडू वाडीश लॉंग ऑन लॉंग ऑन त्याच्यामधनं मात्र जो पण कलेक्ट केला जातोय तो पण सहज 2 धावा अर्जित केल्या जातात. आता या 2 धावांचे समीकरण आहे ते 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. चेंज ऑफ द पेस, परिवर्तन. निश्चितच चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. दणदणीत षटकार. व्हेरी नाईस DJ Jack अतिशय खराब चेंडू होता. अतिशय उत्तम फटका आपण पाहिला होता. निश्चितच जेवण मेमणच्या पॅनल्टी कुठेतरी संघाला पराभवाच्या खायत नेते. बेली फार महत्त्वाचे, डिसिप्लिन फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. शिस्ती फार महत्त्वाची असते आणि कुठेतरी मला वाटतं अष्टविनायक ठाकूर संघाची पॅनल्टी लागली होती. कदाचित ते कारण होऊ शकतं का हा संघ जर पराभूत झाला तर निश्चितच त्या पॅनल्टीच्या 2 धावा. चेंडूला पुन्हा एकदा शॉर्ट अँड पूल अँड सक्सेसफुल. व्हेरी नाईस स्ट्रोक. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. षटकार.
आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार. हार्ड लक अष्टविनायक ठाकूरपडा अँड गुड लक चिरुवाकोन अँड गुड लक प्रशांत, गुड लक आलोक. निश्चितच विजयाचा शिल्पकार आणि